मुंबईसह राज्यातील नाशिक, ठाणे, पालघर, रायगड आणि पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट, तर रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि छत्रपती संभाजीनगरला ऑरेंज अलर्ट. मराठवाड्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यात कयाधू नदीचं रौद्र रूप. घर आणि शेती पिकं पाण्याखाली, तर नांदेडमध्ये मुख्य राष्ट्रीय महामार्गावर हे पुराचं पाणी. वाहतूक यामुळे ठप्प. पंचनाम्याच्या अहवालानंतर ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात निर्णय घेणार. जळगावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीसांकडून मदतीचं आश्वासन. हेक्टरी 50,000च्या मदतीसह शेतकऱ्यांची कर्जमाफी करा. पीएम केअर फंडातनं मोदींना या ठिकाणी किमान त्यांनी 50,000 कोटी महाराष्ट्रासाठी द्यावे. उद्धव ठाकरेंच्या 3 मागण्या. 8 दिवस कुठे होता तसं म्हणत सोलापूरच्या उंदर गावातील ग्रामस्थांचा संताप. सदाभाऊ खोतांना या ठिकाणी परत पाठवलं. ग्रामस्थांच्या रोषानंतर खोतांनीही तिथून काढता पाय घेतला. सदाभाऊ खोतांना आता तर हाकलून लावलंय. यापुढे जनता त्यांना तुडवल्याशिवाय राहणार नाही. बच्चूकडूंचा खोतांवर हल्लाबोल. सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरात कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंकडून पाहणी. नुकसानग्रस्तांच्या मदतीवरून जिल्हाधिकाऱ्यांना ऑन द स्पॉट फोन. 1 गुंठा सुद्धा पंचनाम्याचे ठेवू नका, भरणे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना. धाराशिवमधील तुळजापूर मंदिर संस्थांकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 कोटींची मदत. पूरग्रस्त भागातील महिलांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत साड्यांचंही वाटप होणार. 2029 पर्यंत मी राज्यातच काम करावं अशी पक्षाची इच्छा. तर पुढील काही वर्षांसाठी विकासाच्या योजना केंद्राला दिल्यात. पत्रकारांसोबतच्या गप्पांवेळी मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. सैन्यासाठी सोलार टेंट उभारणाऱ्या वांगचूक यांना अटक आणि दहशतवादी घुसवणाऱ्यांसोबत मॅच. सरकारचं हे देशभक्तीचं ढोंग. उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. तर भारत पाकिस्तान सामन्यावर बहिष्कार टाका, उद्धव ठाकरेंचं आवाहन.